पीक विमा विशेष अपडेट. नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. जय शिवराय. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी ज्या पीक विमा बैठकीकडे डोळे लावून बसले होते, त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत आणि आपल्या हक्काच्या पैशांचं काय झालं, हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत आज पीक विम्याच्या प्रश्नावर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अपेक्षा होती की परभणीसह राज्यातील इतरही प्रलंबित जिल्ह्यांच्या विम्यावर ठोस तोडगा निघेल, पण दुर्दैवानं आजची ही बैठक केवळ चर्चेचीच बैठक ठरली आहे. लातूर आणि परभणीच्या पीक विम्याबाबत चर्चा तर झाली, पण पदरात नेमकं काय पडलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. धाराशिवसाठी आनंदाची बातमी. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे विमा कंपनीनं 55 महसूल मंडळांमधील आपला आक्षेप मागे घेतला आहे. याचा अर्थ असा की धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4,05,000 शेतकऱ्यांना आता विम्याचा लाभ मिळणार आहे. अंदाजे 10,000 ते 18,000 रुपये प्रति हेक्टर या दरानं हा विमा मिळू शकतो. सुरुवातीच्या आकड्यांनुसार ही रक्कम 360 कोटींच्या आसपास होती, पण नुकसानीची तीव्रता पाहता हा आकडा 500 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांची स्थिती. अहिल्यानगर, कोपरगाव तालुक्यातील 5,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटींचा विमा मंजूर झाला आहे. वर्धा, येथेही 14,000 शेतकरी मिळणार आहेत. परभणीतील काही मंडळांना विमा कंपनीनं वगळलं होतं, त्याबाबत कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. केंद्र सरकारकडे सुधारित आकडेवारी पाठवून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मंत्र्यांनी सांगितलंय. यवतमाळ आणि बीड. दुर्दैवानं या बैठकीत यवतमाळ आणि बीडच्या प्रश्नावर फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. एक कडू सत्य. मित्रांनो, आजच्या परिस्थितीवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की ज्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी सक्रिय आहेत, तिथेच शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसतोय. राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे परभणीची बैठक झाली. धाराशिवमध्येही पाठपुराव्यामुळे यश आलं. पण जिथे लोकप्रतिनिधी शांत आहेत, तिथे विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. जर आंदोलनं आणि निवेदनांवरच विमा मिळणार असेल, तर मग सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी काय, असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. कृषी मंत्र्यांनी केवळ